नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी भाग 13मध्ये इन्स्टंट केशर पिस्ता फालुदा बनवणार आहोत। आज आपण फालुदा मिक्सपासून झटपट बनणारा केशर पिस्ता फालुदा बनवणार आहोत। केशर पिस्ता फालुदा बनवण्यासाठी गॅसवरती एका पातेल्यामध्ये इथे मी पाऊण लिटर दूध गरम करायला ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी ओतायचे आहे व दूध आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचे आहे। तर इथे मी 200 ग्रॅम केशर पिस्ता फालुदा मिक्स घेतलेले आहे। तुम्हाला कोणत्या फ्लेवरचा फालुदा बनवायचा आहे ते पाहून तुम्ही फालुदा मिक्स घेऊ शकता। इथे मी केशर पिस्ता फालुदा बनवणार असल्यामुळे इथे मी केशर पिस्ता फालुदा मिक्स घेतलेले आहे। नंतर आपल्याला फालुदा मिक्स कट करून घ्यायचे आहे। दूध उकळेपर्यंत आपल्याला एका वाटीमध्ये 1 चमचा सब्जा बी घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे आणि चमच्याने ते मिक्स करून घ्यायचे व 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला पाण्यामध्ये सब्जाचे बी भिजत ठेवायचे आहेत। कमी ते मध्यम फ्लेमवर आपल्याला दूध उकळून घ्यायचे आहे। तरी ते दूध उकळत आहे। चमच्याने आपल्याला दूध एक वेळेस मिक्स करून घ्यायचे। दूध उकळायला लागले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला फालुदा मिक्स घालायचे आहे। फालुदा मिक्स घातल्यानंतर आपल्याला चमच्याने ते दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। फालुदा मिक्स दुधामध्ये घातल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने दुधामध्ये आपल्याला फालुदा मिक्स छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला दूध 15 ते 20 मिनिटांसाठी उकळून घ्यायचे आहे व दूध उकळत असताना आपल्याला ते मध्ये मध्ये हलवत राहायचे आहे म्हणजे दूध पातेल्याला खाली चिटकणार नाही। दूध आपल्याला दाटसर होईपर्यंत कमी ते मध्यम गॅसवरती उकळवून घ्यायचे आहे। दूध उकळत असताना आपल्याला ते मध्ये मध्ये मिक्स करत राहायचे आहे। तर दुधामध्ये फालुदा मिक्स घातल्यापासून मी साधारणतः 15 मिनिटांसाठी दूध उकळून घेतलेले आहे। तरी ते आपला फालुदा छान असा दाटसर झालेला आहे। नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। थंड झाल्यानंतर फालुदा अजून जास्त दाटसर बनतो, यासाठी आपल्याला आताच गॅस बंद करायचा आहे व तो फालुदा आपल्याला थंड करायला ठेवायचा आहे। तरी ते आपला फालुदा थंड झालेला आहे। नंतर आपल्याला हा फालुदा 1 ते 2 तासासाठी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचा आहे। तर इथे मी फालुदा 1 तासासाठी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेला होता। थंड झाल्यानंतर फालुदा अजून जास्त दाटसर झालेला आहे। नंतर आपल्याला फालुदा एक वेळ छान असं मिक्स करून घ्यायचा आहे व नंतर आपल्याला हा फालुदा ग्लासमध्ये सर्व करून घ्यायचा आहे। तर इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे। ग्लासमध्ये आपल्याला भिजवलेले 1 चमचाभर सब्जा बी घालायचे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कट केलेले काजू आणि कट केलेले बदाम घालायचे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला केशर पिस्ता फालुदा घालायचा आहे। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, इथे आपला केशर पिस्ता फालुदा छान असा दाटसर बनलेला आहे। ग्लासमध्ये अर्धा ग्लास फालुदा घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अजून 1 चमचा सब्जा बी घालायचे व कट केलेले काजू बदाम घालायचे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अजून फालुदा घालायचा आहे। इथे आपला फालुदा सर्व करून झालेला आहे। नंतर आपल्याला फालुद्याची टेस्ट अजून छान येण्यासाठी त्याच्यामध्ये आईस्क्रीम घालायचे आहे। तर इथे माझ्याकडे चॉकलेट आईस्क्रीम होते, ते मी त्याच्यामध्ये घातलेले आहे। तुमच्याकडे जर व्हॅनिला किंवा पिस्ता फ्लेवर आईस्क्रीम असेल तर तुम्ही ते देखील आईस्क्रीम घालू शकता। आईस्क्रीम घातल्यानंतर आपल्याला वरून कट केलेले थोडेसे काजू आणि बदाम घालायचे आहेत। तर इथे आपला उन्हाळा स्पेशल रेसिपी भाग 13मध्ये थंडगार असा केशर पिस्ता फालुदा बनून तयार झालेला आहे। तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये हा केशर पिस्ता फ्लेवरचा फालुदा नक्की बनवून पहा। हा खूप टेस्टी लागतो व अगदी झटपट बनून तयार होतो व हा केशर पिस्ता फालुदा बनवायला अगदी सोपा आहे, कोणीही बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे।
तुम्हाला हा फालुदा आवडला का ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.